गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर छापा टाकून पोलीस व अंमली पदार्थ नियंत्रण विभाग यांच्या संयुक्त कारवाईतून सुमारे 88.92 कोटी किमतीचा केटामाइन अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाड MIDC एका बंद कंपनीच्या प्रांगणात सुरू असलेल्या बेकायदेशीर रसायन प्रक्रियेवर कारवाई करण्यात आली। या ठिकाणाहून 34 किलो केटामाइन पावडर आणि 13 किलो लिक्विड केटामाइन असा एकूण साठा जप्त करण्यात आला। या युनिटचा वापर कायदेशीर उत्पादनाऐवजी अंमली पदार्थ निर्मितीसाठी केला जात असल्याचं प्राथमिक तपासातून उघड झालंय। या बेकायदेशीर व्यवहारात अनेक व्यक्ती तसेच लहान रासायनिक युनिट्स सामील असल्याचा संशय असून सध्या काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलंय। या प्रकरणी अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा 1985 NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपास सुरू असून संपूर्ण नेटवर्क उघड करण्यासाठी पथकाकडून अधिक माहिती गोळा केली जात आहे। ही कारवाई म्हणजे अंमली पदार्थांच्या बेकायदेशीर साखळीवर मोठा आघात असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलीस विभागातर्फे सांगण्यात आलंय। एस मराठी न्यूज साठी निलेश लोखंडे, महाड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।